तर आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार पलटवार आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। खासदार संजय राऊत यांनी आज सुद्धा पंतप्रधानांना लक्ष केलेलं आहे। पंतप्रधान पदावरून मोदींसह भाजपवर जोरदार टीकास्त्र त्यांनी डागले। यापूर्वी काँग्रेसने देशाला अनेक चांगले पंतप्रधान दिलेत, मात्र मोदींसारखे देश विकण्याचे काम कुणीही केलं नाही असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। तर इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे असून एक सक्षम नेता भारताचा पंतप्रधान होणार असल्याचा दावाही संजय राऊतांनी केलेला आहे। देश में 70 साल तक, उसमें से लगभग 50 साल से भी ज़्यादा कांग्रेस ने प्राइम मिनिस्टर दिए हैं और वो सभी बेहतरीन प्राइम मिनिस्टर है। और ये सभी प्रधानमंत्री ने जो देश बनाया है वो बेचने का काम, उसका ऑक्शन करने का काम, ऑक्शन सिर्फ एक या दो उद्योगपतियों के लिए वो नरेंद्र मोदी जी कर रहे हैं। हम जो चॉइस बेहतरीन होगा वो प्रधानमंत्री बनेगा, उसमें प्रधानमंत्री जी को डरने की बात क्या है। और एक सक्षम नेता इस देश का प्रधानमंत्री बनेगा। तर संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलेली आहे आणि ही टीका करत असताना एक सक्षम नेता भारताचा पंतप्रधान होणार असंही त्यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसने आतापर्यंत चांगले पंतप्रधान दिलेले आहेत, मात्र भाजपने देश विकायला काढला अशी टीका राऊतांनी केलेली आहे। इंडिया आघाडीकडे पीएम पदासाठी अनेक चेहरे आहेत असंही ते म्हणाले।